तुम्हाला माझा मुद्दा स्पष्ट करून सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले तर जेव्हा आपल्याला एखादा धूमकेतू दिसतो त्यावेळेला सुरुवातीपासूनच आपल्या मनात असे विचार येत होते की धूमकेतू हा काहीतरी अनिष्टाचं सूचक आहे, काहीतरी वाईट घटना होणार आहे, युद्ध होणार आहे, अशा प्रकारचा प्रसंग होणार आहे की ज्याच्यामुळे मोठी हानी किंवा नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे धूमकेतू हा अशुभ आहे आणि तो म्हणून जेव्हा अशुभ घटना व्हायच्या असतील त्यापूर्वीचा संकेत म्हणून आपल्याला धूमकेतू दिसतो. परंतु नंतर विज्ञानाने काय सिद्ध केलं की एका विशिष्ट अंतराळाने ठराविक धूमकेतू सूर्याभोवती जे फिरत असतात ते पृथ्वीच्या पट्ट्यामध्ये येतात आणि आपल्याला दिसतात. त्यांचा अनिष्ट घटनांशी काही एक संबंध नाही. परंतु अशा अनेक समज आपल्यापाशी असतात. अशा अनेक समजांवर आपण विश्वास ठेवतो. या धूमकेतूबद्दल एक तुम्हाला रंजक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा जुलियस सीझर ची हत्या झाली त्यावेळेला धूमकेतू दिसला होता. आणि शेक्सपियरनी ज्युलियस सीझर जे नाटक लिहिलंय त्यात एक सुंदर वाक्य लिहिलंय की जेव्हा मोठ्या घटना, मोठ्या व्यक्ती यांच्यावर अनिष्ट येतं त्याच वेळेला धूमकेतू दिसतात. सामान्य माणसांवर येणाऱ्या अनिष्टांच्या वेळेला मात्र धूमकेतू दिसत नाही. कितीतरी एक प्रभावी समज की जो चुकीचा आहे आणि जो विज्ञानाने दूर केला आहे, हे विज्ञानामुळे शक्य झालंय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना पूर्वी असं वाटत असे की कुत्रा चावणं हा एक देवाचा शाप आहे. त्याच लोकांना कुत्रा चावतो की ज्यांना देवानी शाप दिला आहे, कुठल्या तरी अनिष्ट कार्य किंवा पाप त्यांनी केलं आहे, त्याची शिक्षा म्हणून त्यांना कुत्रा चावतो. हे काही खरं नाही. याच्याबद्दलचा तुम्हाला अजून एक रंजक किस्सा मला सांगितला पाहिजे, म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ज्यांनी कुत्र्याची लस शोधून काढली कुत्रा चावण्यावर प्रतिबंधक म्हणून, त्या माणसाचा, त्या शास्त्रज्ञाचा मित्र कुत्रा चावून वारला. आणि म्हणून त्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच लक्षात आलं की हा काही शापांचा किंवा दुष्परिणाम नाही, हे काही अनिष्टाचं कारण नाही, तर ह्याच्या पाठीमागे एक निश्चितपणे एक वैज्ञानिक कारण आहे. आणि त्याचा त्यांनी शोध घेऊन सल्विया म्हणजे त्याच्या लाळीपासून मग लस तयार केली. देवीच्या रोगाबद्दल आपण आजही त्याला देवीचाच आजार म्हणतो. प्रत्यक्षात हे चेहऱ्यावर येणारे जे छोटे डाग आहेत हे काही देवीच्या शापाने येत नाही, तो एक रोग आहे. परंतु अशा प्रकारच्या अनेक अपसमज, गैरसमजुती आपण जोपासतो, स्वीकारतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक वाईट कुप्रथांना देखील सामना करावा लागतो. आणि म्हणून जर आपल्याला या अपसमजांना दूर करायचं असेल, आपलं ज्ञानाची कक्षा विस्तारायची असेल, तर आपल्याला विज्ञानाची आवश्यकता आहे. एकाच प्रश्नाचे अनेक पैलू असू शकतात. एकच एकच समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. ही वेगवेगळी कारणं कोणती आहेत, हे वेगवेगळे पैलू कोणते आहेत आणि याचा परिणाम समाजमनावर, व्यक्तीवर, समाजावर, वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांवर कशा प्रकारे होतो, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर विज्ञानासारखं दुसरं साधन नाही. विज्ञानाचा हेतूच मुळात सत्याचा शोध, सत्यान्वेषण हाच आहे. आपल्याला ग्रहण दिसतं, हे ग्रहणाबद्दल देखील आपले असे अनेक गैरसमज आहेत. परंतु ग्रहण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील परस्पर संबंधांचा तो परिणाम आहे. पण जोपर्यंत आपल्याला हे कळलं नाही तोपर्यंत आपण असं समजत होतो की अवकाशात काहीतरी मोठी घटना होणार आहे पृथ्वीवर, याची सूचना म्हणून आपल्याला अवकाशात ग्रहण दिसतं. एक तुम्हाला आणखीन मजेदार किस्सा सांगतो म्हणजे लक्षात येईल की एक काळ असा होता की संध्याकाळी ऑक्टोबर महिन्यापासून तर मार्च पर्यंत आणि नंतर मग सकाळी एक तारा दररोज दिसतो. संध्याकाळी 7 नंतर तो प्रकाशमान होत जातो आणि त्याचा प्रकाश अधिक अधिक, त्याची प्रभा अधिक अधिक उज्ज्वलित होत जाते. सकाळी देखील 4:30-5च्या दरम्यान हा दिसतो आणि नंतर कोमेजतो. लोकांना असं वाटत असे की हे दोन वेगवेगळे ग्रह आहेत किंवा वेगवेगळे तारे आहेत. प्रत्यक्षात तो एकच होता, पण त्याची नावं होती इव्हिनिंग अँड मॉर्निंग स्टार. नंतर असं लक्षात आलं हा शुक्र तारा आहे. कितीतरी असे गैरसमज आपले असतात. जोपर्यंत आपण परीक्षण करत नाही, प्रयोग करत नाही, शोधून काढत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा शोध लागत नाही. आणि आपलं कुतूहल शमविण्याकरता, आपली जिज्ञासा पूर्ण करण्याकरता, आपल्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांना योग्य प्रकारे त्यांचं समाधान करण्याकरता आपण अभ्यास करतो, प्रयोग करतो, शोध घेतो आणि त्यातूनच विज्ञानाची प्रगती होते. त्यातून खऱ्या अर्थाने विज्ञानाची वृत्ती निर्माण होते. मग विज्ञानाचा हेतू काय आहे? विज्ञानाचा हेतू वैज्ञानिक चौकशी, वैज्ञानिक शोध घेणं, वैज्ञानिक वृत्तीने तपासणे, कोणता समज बरोबर आहे, कोणता अपसमज आहे, कोणकोणत्या कारणामुळे हे अपसमज निर्माण होतात, ज्या सत्यांबद्दल आपल्याला माहिती नाही, ज्या घटनांची नेमकी घटनांच्या पाठीमागचा कार्यकारण प्रसंग, कार्यकारण भाव आपल्याला माहित नाही, ते शोधून घेण्याकरता आपल्याला विज्ञानाची गरज भासते. एखादा नवीन उपकरण जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर आपण वैज्ञानिक प्रयोग करून त्या उपकरणाची सिद्धता करतो. एखादा नवीन सिद्धांत मांडायचा असेल
तर त्याही वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो, त्यातून कार्यकारण भाव सिद्ध करतो आणि मग त्याच्या आधारावर आपल्या निरीक्षणांच्या आधारावर आपण एखादा सिद्धांत मांडतो. जी गोष्ट आपल्याला माहित नाही, ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात कुतूहल आहे, शंका आहे, ज्याबद्दल आपल्या मनात काही प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करण्याकरता आणि सत्य जाणून घेण्याकरता आपण विज्ञानाचा नेहमीच उपयोग करत असतो. कधी कधी एखादा नवीन सिद्धांत मांडायचा असेल, एखादी नवीन कल्पना समाजाला पटवून द्यायची असेल, तर त्याही करता आपल्याला विज्ञानासारखा दुसरा मित्र नाही. याची अनेक उदाहरणं देता येतील. आपल्यापैकी अनेकांकडे वाहन असेल, मोटर किंवा मोटरसायकल असेल, स्कूटर असेल, साधी सायकल असेल. पण विचार करा, याच्याकरता जर चाकाचा शोध लागला नसता तर एखादा आजार होतो. आता जसा की करोना आहे. आपण करोना झाल्यानंतर आज माणसाने एवढी प्रगती आणि एवढी एक वैज्ञानिक विचारवृत्ती स्वीकारली आहे, की जर हा आजार असेल तर याच्यावर उपाय असू शकतो. मग त्याच्याकरता आपण एखाद्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकारे आपण आज शेती करतो, त्याच्यामध्ये कितीतरी मोठी क्रांती घडून आलेली आहे. कितीतरी नवीन उपकरणांचा आपण वापर करत आहोत. शेतीमध्ये बिया पेरण्यापासून तर शेत कापण्यापर्यंत आणि त्याचं संग्रहण करण्यापर्यंत त्या पिकाचं अनेक प्रकारच्या वैज्ञानिक पद्धती आपण आज स्वीकारल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना हायब्रिड हा शब्द ऐकून माहित असेलच. परंतु ह्या हायब्रिडची निर्मिती विज्ञानाशिवाय झाली असती का? एखादा आपल्याला अवकाशामध्ये पृथ्वीवर एखादा फिनॉमिना, एखादी घटना पाहायला मिळते. आपण इंद्रधनुष्य पाहतो. बंगालमध्ये त्याला रामधनु म्हणतात. हे खरोखरच इंद्राचं धनुष्य आहे का? की प्रकाश परावर्तनाचा हा प्रभाव आहे? जोपर्यंत आपण याचा शोध घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्या पाठीमागील भूमिका लक्षात येत नाही. विज्ञानाचा हेतू सत्य जाणून घेणे आहे. मग ते सत्य कसंही असेल, कटू असेल, चांगलं असेल, परंतु जे खरं आहे, जे सत्य आहे, ते जगापुढे आणणं, त्याबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची आत्मीयता, जागृतता निर्माण करणं, त्या माध्यमातून लोकांच्या विचारसरणीत, कार्यपद्धतीत बदल घडवून आणणं आणि लोकांच्या मनातील अपसमज दूर करणं, याकरता नवीन तत्वांचा शोध, नवीन कल्पनांचा शोध घेण्याकरता आपण विज्ञान वापरतोच. मग याच्याकरता काय हवं? याच्याकरता सगळ्यात पहिले आपल्यामध्ये वैज्ञानिक वृत्ती असायला पाहिजे. वैज्ञानिक वृत्ती म्हटलं की आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी शास्त्रज्ञासारखाच विचार केला पाहिजे, असं नाही. प्रत्येक सामान्य माणसाला देखील, प्रत्येक संशोधकाला, प्रत्येक प्राध्यापकाला, प्रत्येक जिज्ञासू विद्यार्थ्याला, प्रत्येक उद्योजकाला अशा प्रकारच्या वृत्तीची नितांत आवश्यकता असते. जोपर्यंत आपण विवेकपूर्ण विचार करू शकत नाही, कोणत्याही प्रश्नापाठीमागचा कार्यकारण भाव का आणि कसे हे जाणून घेत नाही, तोपर्यंत या वैज्ञानिक वृत्तीचा उद्गम आपल्या मनात होत नाही. आपण जोपर्यंत योग्य प्रकारे निरीक्षण करत नाही, आपल्या अवतीभोवती कितीतरी घटना घडत असतात. त्यापैकी काही घटनांची कारणं आपल्याला सहजपणे समजू शकतात, पण आपण त्या घटनांकडे तितक्या जागरूकपणे, तितक्या योग्य प्रकारे पाहत नाही. उलट त्या घटनांकडे पाहताना आपण फारच सामान्य दृष्टिकोन ठेवतो आणि म्हणून आपल्याला त्या निरीक्षणांचा योग्य तो वापर करता येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशावर आपण विश्वास ठेवतो? ज्या गोष्टी सत्य आहे त्यांच्यावर, की ज्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि म्हणून त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो? विश्वास ठेवण्यापाठीमागे काय आधार आहे? कोणताही समज, कोणतीही कल्पना, कोणत्याही गोष्टीवरचा विश्वास, कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात असणाऱ्या कल्पना, या सगळ्या आपण तपासून पाहतो का? जर आपण ह्या सगळ्या गोष्टी बद्दल पुनर्विचार करायला सुरुवात केली तर आपल्यामध्ये निश्चितपणे वैज्ञानिक वृत्तीचा प्रभाव होईल. काही नावं तुमच्या पुढे मी मांडणार आहे. त्यापैकी प्रत्येकाने मोठा बदल घडवून आणले. कोपर्निकस असेल, गॅलिलिओ असेल, हर्षल असेल किंवा न्यूटन असेल. कोपर्निकस बद्दल तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की आज हा कोपर्निकसची क्रांती हा शब्द सर्वदूर लोकप्रिय आहे, सर्वदूर परिचित आहे. इव्हन आपल्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपण दुसरी कोपर्निकस क्रांती झाली आहे असं वगैरे वाक्य वापरतो. पण या कोपर्निकसनी काय केलं? पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे का? अरिस्टॉटल पासून सर्वांनी ही गोष्ट मान्य केलेली होती की पृथ्वीच या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. जो कोणी याबद्दल विरोध किंवा या गोष्टीला आव्हान देणार होता त्याला लोक विचारायचे, अरे तू अरिस्टॉटल पेक्षा विद्वान आहेस का? परंतु कोपर्निकसनी हे धाडसानी मांडलं. केवळ मांडलंच नाही तर ते सिद्ध करून दाखवलं. कोपर्निकसचे त्याच्यानंतर त्याचे उत्तराधिकारी, मग ते हर्षल असेल, टायको ब्राहे असेल, न्यूटन असेल, गॅलिलिओ असेल, या सर्वांनीच त्या विचाराला अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. गॅलिलिओच्या बाबत तर अधिकच महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे. जेव्हा गॅलिलिओनी सांगण्याचा प्रयत्न केला एक वैज्ञानिक सत्य, त्यावेळेला त्या तत्कालीन धर्मगुरूंचा त्याला फार विरोध झाला.
तरी देखील गॅलिलिओनी आपलं मत सोडलं नाही. अखेर गॅलिलिओला कैदेत टाकण्यात आलं. कितीतरी वर्ष खिचपत पडल्यानंतर गॅलिलिओ थकून गेला. धर्मगुरूंना कदाचित वाटलं की आता तरी हा आपलं म्हणणं मान्य करेल आणि आपला हट्ट सोडेल, आणि म्हणून ते त्याला म्हणाले की आता तरी तू मान्य कर की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो. तो म्हणाला, नाही, हे मला मान्य करता येणार नाही. आणि तो म्हणाला, कदाचित, अरे हे प्रभू, यांना सद्बुद्धी दे, मी जे सांगतोय ते त्यांना पटू दे. गॅलिलिओला त्याच्याकरता मोठी शिक्षा झाली. 1972 मध्ये, म्हणजे जवळपास 300-350 वर्षांनंतर रोमच्या चर्चने हे मान्य केलं की गॅलिलिओ बरोबर होता. त्याला दिलेली शिक्षा ही चूक होती. सत्याचा कधीच पराभव होत नाही. न्यूटन सारख्या माणसं तर आपल्या अवतीभोवती अनेक असतील. प्रत्येक जण कदाचित सफरचंद पडताना पाहतो. पण ते का, ती घटना कशी घडली, का घडली, याचा आपण न्यूटन सारखा विचार करत नाही. विचार करण्याची वृत्ती असली की विज्ञान वृत्ती आपोआपच विकसित होत जाते. न्यूटन किंवा गॅलिलिओ यांना हे कशामुळे साध्य झालं, तर 4 महत्वाच्या गोष्टींमुळे साध्य झालं. सगळ्यात म्हणजे महत्वाचा आणि पहिला घटक जर कोणता असेल तर प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि प्रश्न विचारण्याची तयारी आणि क्षमता. आपल्यापैकी अनेकांच्या मनात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. कधी कधी हे प्रश्न अत्यंत बरोबर असतात, फारच योग्य आणि समयोचित असतात, पण आपण ते आपल्या मनातच दडपून टाकतो. आपल्याला समाजाची भीती वाटते, आपल्याला आपलं कदाचित चुकलं असेल आपलं असं आपल्याच मनाला वाटतं, आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही, लोक आपल्यावर नाराज होतील, अशा प्रकारच्या अनेक कल्पना आपल्या अवतीभोवती आपल्या मनात धुंजी घालत असतात. आणि त्यामुळे आपण धाडसानी प्रश्नच विचारत नाही. जो कोणी प्रश्न विचारणार नाही त्याला उत्तर कसे मिळेल? दुसरी महत्वाची बाब आहे एखादी घटना विश्लेषण करण्याची क्षमता. प्रत्येक शास्त्रज्ञामध्ये, प्रत्येक शोधकामध्ये, प्रत्येक विचारवंतामध्ये, संशोधकामध्ये ही वृत्ती असलीच पाहिजे. ज्या गोष्टी जशा दिसल्यात तशाच जर आपण लोकांना सांगितल्या तर त्याच्यातून संशोधन होत नाही. आपल्या मनातली संशोधक वृत्ती, या गोष्टी अशा का घडल्यात, याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव काय आहे, याचे परिणाम काय होतील किंवा काय झाले आहेत, या सगळ्या पैलूंचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेलाच आपण त्याचं योग्य ते विश्लेषण करू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर तिचे वेगवेगळे पैलू तपासून पाहण्याची आपली क्षमता आहे का. कधी कधी आपण एखादीच बाब पाहतो, एखादाच घटक लक्षात घेतो आणि वरवर पाहणाऱ्या किंवा वरवर दिसणाऱ्या त्या घटकावर एवढा विश्वास ठेवतो की त्याच्या पाठीमागे दडलेले अनेक कारण असतात, ते असून सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला समोर दिसणारं जे नजीकचं कारण आहे, ज्याला प्रॉक्सिमेट कॉज म्हणतात, त्यालाच आपण प्रधान मानतो. प्रत्यक्षात इतर अनेक कारणं त्या घटनेला जबाबदार असू शकतात. एखाद्या अधिकोशामध्ये, एखाद्या उद्योगामध्ये संप होतो आणि कामगार काही मागण्या पुढे करतात. आपल्याला वाटतं ज्या मागण्या पुढे गेल्या तीच खरी कारणं असतील, तसं बरेच वेळा नसतं. त्या कामगारांच्या मनात असणारा असंतोष दुसऱ्याच कोणत्या तरी कारणामुळे असतो, पण त्या कारणांकडे आपलं लक्ष वेधलं जात नाही आणि म्हणून आपण तात्कालिक उपाययोजना करतो, वरवर दिसणाऱ्या कारणांना प्रधान मानतो आणि आपलं मनाचं समाधान करतो. खरा संशोधक अशा वृत्तीने कधीच वागत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची, त्याच्याबद्दल अविश्वास दाखवण्याची मनाची तत्परता. कितीतरी वेळा आपल्या समोर एखादी घटना चुकीच्या पद्धतीने होते, एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने काढला जातो, आपल्याला दिसतं, आपल्याला समजतं, पण आपल्यामध्ये ते धाडस आहे का? एक हेनरिक इब्सेन नावाच्या नाटककारांनी एनिमी ऑफ द पीपल या नावाचं एक नाटक लिहिलं आहे. सत्यजित रे यांनी त्याचं रूपांतर गणशत्रू या नावाने केलं आहे. स्वीडन मधल्या एका भागामध्ये विशिष्ट प्रकारचा रोग लोकांना होत असतो. तो दूषित पाण्यामुळे होत आहे असं एक शास्त्रज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतो. लोक ते मान्यच करत नाही, उलट त्याला समाजाचा शत्रू मानतात. पण तो अखेरपर्यंत आपलं म्हणणं कायम ठेवतो आणि काही दिवसानंतर का होईना लोकांच्या हे लक्षात येतं की याचंच म्हणणं बरोबर आहे. अशा प्रकारची मनाची तत्परता जोपर्यंत आपल्यात नसेल तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे वैज्ञानिक विचारच करू शकत नाही. मग या वैज्ञानिक विचाराचे, विचारसरणीचे घटक कोणते आहेत? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विवेक. भावनेच्या आहारी जाऊन जो व्यक्ती विचार करतो त्याला सामान्यपणे सत्याचं आकलन होत नाही. स्पष्टता. बरेच वेळा अनेक विचार एकाच वेळेला आपल्या डोळ्यापुढे येतात, अनेक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात, अनेक घटक, अनेक व्यक्ती वेगवेगळी विधानं करतात. त्यातून नेमकं खरं काय आहे हे शोधण्याकरता लागणारी वैचारिक स्पष्टता आणि दृष्टी आपल्यामध्ये हवी. वस्तुनिष्ठपणा.
कोणाच्या तरी दबावाखाली जाऊन जेव्हा आपण एखादा प्रयोग करून त्याला हवं असणारं संशोधनाचं फलित त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या समाजाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समूहाला किंवा संस्थेला योग्य वाटणारेच निष्कर्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण करतो, तेव्हा आपल्यामधली वस्तुनिष्ठता लोप पावते. चिकित्सक दृष्टिकोन का, कसे, कधी, केव्हा असे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. ज्याला ज्याला संशोधन करायचं आहे त्यांनी तर या सगळ्या प्रश्नांचा उहापोह नेहमीच केला पाहिजे. मी याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण साहित्यातलं देणार आहे. विल्यम शेक्सपियर यांनी जी नाटकं लिहिलीत, अनेकांचा असा आक्षेप होता की विल्यम शेक्सपियर यांनी ही नाटकं लिहिलेली नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालं, लोकांचं समाधान होऊ शकत नव्हतं. कारण त्या काळात ख्रिस्तोफर मार्लो नावाचा एक अत्यंत नावाजलेला नाटककार होता की ज्यांनी खूप सुंदर नाटकं त्याच्यापूर्वी लिहिलेली होती. त्यामुळे कदाचित राजाची अवध कृपा झाल्यामुळे पळून गेलेल्या ख्रिस्तोफर मार्लेनेच ही नाटकं शेक्सपियरच्या नावाने लिहिली असावीत, असाही एक तर्क मांडण्यात येत होता. अखेर संख्याशास्त्राचा वापर करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून हे सिद्ध करण्यात आलं की ही नाटकं शेक्सपियरनीच लिहिलेली आहेत. बरेच वेळा वेगवेगळ्या शास्त्रांचा, वेगवेगळ्या तंत्रांचा जेव्हा आपण कल्पकपणे वापर करतो, त्यावेळेला चिकित्सक दृष्टिकोनाचा आपण वापर करत असतो. स्वयंमूल्यमापनाची वृत्ती माणसामध्ये हवीच. एखादी गोष्ट कोणीतरी आपल्याला सांगितली म्हणून ती खरी आहे असं म्हणण्याचं कारण काय? मला माझा विचार करू दे, मला माझ्या पद्धतीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू दे, मला माझ्या मनाला पटणारी गोष्ट समजेपर्यंत मी त्याचा शोध घेणं थांबवणार नाही, अशा प्रकारची वृत्ती सामान्यपणे चांगल्या संशोधकांमध्ये असते. आणि म्हणूनच बरेच वेळा मोठ्या व्यक्तींनी केलेल्या संशोधनातल्या त्रुटी वरवर पाहता सामान्य माणसं, परंतु स्वतंत्रपणे विचार करणारी माणसं दाखवून देतात. अजून एक उदाहरण देतो. मेरी क्युरी, त्यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे. यांनी जेव्हा रेडियम नावाचा धातूचा शोध लावला, त्यावेळेला इंग्लंडमधल्या एका प्रख्यात वैज्ञानिकांनी सांगितलं, हा शोध चुकीचाच आहे, रेडियम नावाचा धातू असूच शकत नाही. मेरी क्युरीला खरं पाहिलं असतं त्याच्यामुळे अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, वेगवेगळ्या टीकांना तोंड द्यावं लागलं. मेरीने आपला प्रयोग योग्य प्रकारे केला होता, तिने ते आपलं कार्य योग्य प्रकारे सिद्ध केलं होतं. अखेर तिची बाब सिद्ध झाली, नोबेल पुरस्कार. प्रामाणिकपणा आणि एकात्मता ह्या गोष्टी तर विशेषच महत्वाच्या आहेत. संशोधनाचा हेतू आणि संशोधकाचं कार्य तर प्रामाणिकपणे केलेलं नसेल तर कितीही चांगलं संशोधन केलं तरी त्याच्यामध्ये कुठेतरी दोष राहतो. आपल्या मनात असणाऱ्या विचारांपेक्षा आपल्याला खऱ्या वास्तुनिष्ठ दिसणाऱ्या विचारांचा शोध घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. सातत्य, वैज्ञानिक वृत्ती काही आपोआप जन्माला येत नाही, त्याच्याकरता आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. एखाद्या विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची सवय लावून घ्यावी लागते. आणि जोपर्यंत आपल्यात हे सातत्य नसेल तोपर्यंत आपण विज्ञाननिष्ठ विचार करू शकत नाही. काही उदाहरणं तुम्हाला मला सांगायची आहे. बरेच वेळा एखाद्या पुस्तकात, एखाद्या ग्रंथात काहीतरी लिहिलेलं आहे म्हणून त्याला आपण प्रमाण मानतो, पण खरोखरच ते योग्य आहे का असा प्रश्न मात्र आपल्या मनाला पडत नाही. कारण आपला त्या ग्रंथांवर, त्या पुस्तकांवर, त्या लेखकांवर, त्या थोर व्यक्तींवर प्रचंड विश्वास असतो. परंतु याच्यातून विज्ञान वृत्तीचा लोप होतो. ग्रंथ प्रामाण्य नाही, बुद्धी प्रामाण्य अधिक महत्वाचं आहे. व्यक्ती कधीच मोठा नाही, व्यक्तीपेक्षा जास्त मोठं तर्कशास्त्र आहे. मोठ्यातला मोठा व्यक्ती, मोठातला मोठा तत्वज्ञ, मोठातल्या मोठा विद्वान कुठेतरी चूक करू शकतो. त्याचे प्रत्येक विचार प्रत्येक कालखंडात सत्य राहतीलच असं नाही. कधी कधी बदलत्या काळामुळे, बदलत्या तंत्रज्ञानामुळे एकेकाळी योग्य असणारा विचार आज कालबाह्य होऊ शकतो. आणि हे मान्य करण्याकरता आपल्याला तर्कशास्त्र स्वीकारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. विश्वासाने नाही तर सत्याचा शोध घेऊनच विज्ञान वृत्ती वाढवता येते. माझा असा विश्वास आहे असं सांगून जे आपण गोष्टी सांगतो त्यातली प्रत्येक गोष्ट खरी असू शकेल का? कदाचित नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, काही गोष्टींवर विश्वास ठेवून जर आपण शोध घ्यायला सुरुवात केली आणि जर आपला विश्वास ज्या गोष्टींवर आहे त्या गोष्टी चुकीच्या असतील तर पाया चुकीचा असल्यामुळे इमारत काही मोठी होऊ शकत नाही. सत्य काय आहे? सत्यावर विश्वास, केवळ सत्यनिष्ठता हाच विज्ञानाचा आधार आहे. मग या वैज्ञानिक वृत्तीचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे हो? जर आपल्याला समाजाचा, व्यक्तीचा, संस्थांचा विकास करायचा असेल तर एकमेव माध्यम विज्ञान हेच आहे, वैज्ञानिक वृत्ती हेच आहे. जोपर्यंत आपण विश्लेषणात्मक वृत्ती जोपासत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी, नवीन प्रयोग, नवीन उपकरणं यांचा शोध आपण घेऊ शकत नाही. एक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्यावर एक खूप सुंदर चित्रपटही आहे, द स्टोरी ऑफ अलेक्झांडर ग्रॅहम बेल नावाचा. जरूर बघा. तर या चित्रपटात किंवा बेल यांच्या चरित्रामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने नमूद केली आहे की टेलिफोनचा शोध लावण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला, अनेक वेळा अपयश आलं.
त्यांच्या संशोधनात काय त्रुटी आहे हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. परंतु त्यांच्या हे मात्र त्यांना मान्य झालं होतं की कुठेतरी आपल्या संशोधन कार्यातली त्रुटीमुळे आपल्याला यश मिळत नाही. त्यांनी ती त्रुटी दूर केली आणि आपोआपच त्यांना यश मिळालं. विश्लेषणाची दृष्टी असेल तर आपल्या चुका, आपले दोष, आपल्या कार्यातील त्रुटी आपल्या लक्षात येऊ शकतात आणि आपण पुढे प्रगती करू शकतो. विवेकपूर्ण विचार करण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची आहे. विवेकाने विचार केला तर येणाऱ्या अनेक संभाव्य संकटांना आपण दूर करू शकतो. आलेल्या संकटांवर मात करू शकतो. कठीण प्रसंगांवर विजय मिळवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्याबद्दल आदर. एखादं सत्य पटणारं नसेल, पण जर ते सत्य असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. बऱ्याच वेळा एखादं सत्य आपल्या मनाविरुद्ध आहे, आपल्या मनोभूमिके किंवा तत्वज्ञानाविरुद्ध आहे, आपल्या विश्वासांविरुद्ध आहे, म्हणून ते स्वीकारण्याचं धाडस आपल्यात राहत नाही आणि मग त्यामुळे आपल्या समाजाचा पराभव होतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला भारतातच पाहायला मिळतील. काही उदाहरणं मला तुम्हाला सांगायचे. युरोपामध्ये मोठा बदल घडून आला. आज युरोप हा सगळ्यात प्रगत खंड आहे असं आपण मानतो. आपल्यापैकी अनेकांनी युरोपचा प्रवासही केला असेल. कधी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्वीडन, नॉर्वे यासारख्या देशांना किंवा इटली आणि ग्रीसलाही भेट दिली असेल. हा बदल कसा घडून आला याचं उत्तर एकाच शब्दात देता येईल. इथे पुनरुज्जीवनाची मोठी चळवळ उभी झाली. विश्वास, कल्पना आणि परंपरा यांना आव्हान देण्याचं सामर्थ्य असणारा विचारवंतांचा मोठा वर्ग 15व्या शतकापासून युरोपात जन्माला आला आणि त्यांनी मोठा बदल घडवून आणला. आपण पाहतो की ग्रेट ब्रिटन नावाचा देश 1660-50 पर्यंत एक सामान्य देश होता. परंतु पहिल्या एलिझाबेथनी त्या देशात एक चैतन्य आणलं. शेक्सपियरच्या एका नाटकामध्ये त्याचा अत्यंत उत्तम उल्लेख आहे की कशा प्रकारे इंग्लंड बदललं. ज्या वेळेला समाजाचं मन बदलतं, समाज नवीन काहीतरी चांगलं करण्याचा विचार करू लागतो, त्याच वेळेला समाजामध्ये परिवर्तन घडून येतं आणि त्याच्याकरता वैज्ञानिक वृत्तीची नितांत आवश्यकता असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनमध्ये गेल्या 40 वर्षामध्ये घडून आलेले बदल. ज्या प्रकारे माओ त्से तुंग आणि त्याच्या अनुयायांनी चीनवर राज्य केलं, त्याच्यामुळे चीनची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. परंतु डेंग सारख्या कर्तबगार आणि अत्यंत प्रामाणिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींनी चीनचं सर्व भवितव्य बदलून टाकलं. नवीन विचारसरणी, प्रागतिक आणि योग्य वस्तुनिष्ठ विचारसरणीच्या स्वीकारानं कसे बदल होतात याचं आधुनिक चीन हे एक चांगलं उदाहरण आहे. मग आता या वैज्ञानिक वृत्तीचं काय महत्व आहे? आपण जरी स्वीकारलं नाही तरी सत्य कायमच राहील. एखाद्या समाजाने सत्याचा अवहार केला, एखाद्या व्यक्तीने सत्य नाकारलं म्हणून सत्य पराभूत होत नाही. सत्य निराश होऊ शकतं पण ते पराभूत होत नसतं. सत्य कायम राहतं आणि त्यामुळे त्याचा लाभ घेऊन दुसरे लोक पुढे जाऊ शकतात. आपण त्याचा स्वीकार केला नाही तर आपल्याला मागेच राहावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे कुठे तडजोडीची वृत्ती आहे तिथे प्रगतीला स्थान नाही. याचं एक उदाहरण मी नंतर देणार आहे, थोडं थांबल्यानंतर, म्हणून कृपा करून वाट पहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला पुरावा मिळत नाही, ज्या गोष्टी तर्कशास्त्राने प्रयोगांनी सिद्ध होत नाहीत, अशा गोष्टींना नाकारण्याची वृत्ती असणारा समाजच पुढे जातो. नवीन चांगले सिद्धांत स्वीकारण्याची, त्यांचा विकास करण्याची वृत्ती असणाऱ्या समाजाला प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. मी 2 देशांचं उदाहरण देऊन माझा मुद्दा सिद्ध करणार आहे. एकाच भागामध्ये असणारा इस्रायल आणि त्याचे शेजारी अरब राष्ट्र. इस्रायलने एक मोठी हनुमान उडी घेऊन प्रगती केलेली आहे. इस्रायलपाशी असणारं साधन सामुग्रीचं सामर्थ्य अत्यंत मर्यादित आहे. तरी देखील इस्रायलने फारच मोठी प्रगती केली. उलट त्याच्या शेजारी असणाऱ्या अरब राष्ट्रांपाशी तेलाचा प्रचंड साठा, विलक्षण संपत्ती असून सुद्धा त्यांची तशी वैज्ञानिक आणि भौतिक प्रगती मात्र झाली नाही. त्याचं कारण एकाच ठिकाणी देता येईल की ते म्हणजे त्या समाजाने नवीन घटना, नवीन विचारांना स्वीकारण्यात कुचराई केलेली आहे. एखाद्या घटनेपाठीमागची कारण मीमांसा आपल्याला समजून घेता येते, त्याचं एक सैद्धांतिक स्पष्टीकरण देता येतं आणि त्यामुळे समाजातल्या कुतूहलाला आपण शमवू शकतो, लोकांच्या मनातल्या शंका दूर करू शकतो, लोकांना सत्यावर विश्वास ठेवण्याची लोकांची तत्परता वाढवू शकतो. मग हीच वैज्ञानिक वृत्ती आपल्याला कशा प्रकारे विकसित करता येईल? सगळ्यात पहिले पूर्वग्रह विरहित विचार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काही विशिष्ट प्रकारच्या विचारांना कायम कवटाळून ठेवणारा समाज मग त्याच्यापाशी कितीही साधन संपत्ती असली तरी देखील पुढे जात नाही. काही विशिष्ट विचारांवर ठाम विश्वास असणारा व्यक्ती जर ते विचार चूक असतील आणि त्यांना ताकद नसेल तर तो नवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान, नवीन विज्ञान, नवीन सिद्धांत स्वीकारू शकत नाही.
त्या व्यक्तीची प्रगती खुंटते, विज्ञानाची नाही. नवीन काहीतरी जाणून घेण्याची तीव्र इच्छा, नवीन काहीतरी प्रयोग करून पाहण्याची इच्छा, ज्या ज्या समाजामध्ये अशी या प्रकारची प्रयोगशील वृत्ती असते, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं हाताळून पाहण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सिद्ध करण्याची वृत्ती असते, ते लोक, तो समाज पुढे जातो. याचं तुम्हाला एक उदाहरण मी देणार आहे. एकदा एक पाद्री, धर्मगुरू आणि त्याचा मित्र फिरायला चालले होते. मित्रांनी खूप कादंबऱ्या, वैज्ञानिक पुस्तकं वाचली होती, म्हणून तो त्या धर्मगुरूला चालता चालता म्हणाला, एक काळ असा येईल की जेव्हा माणूस आकाशात उडू शकेल. तर तो धर्मगुरू त्याला म्हणाला, अरे, हे कधीच शक्य होणार नाही. जर माणसाला उडायची इच्छा असती आणि देवाची तशी इच्छा असती, तर त्यांनी माणसाला पंख दिलेच असते. माणूस कधीच हवेत उडू शकणार नाही, हवेत प्रवास करू शकणार नाही. केवळ 12 वर्षानंतर त्या धर्मगुरूंच्या 2 मुलांनी विमानाचा शोध लावला. त्याच्या डोळ्यासमोरच ते उडून गेले. राईट ब्रदर्स. सत्याचा शोध घेण्याची वृत्ती असली की अनेक प्रयोग, अनेक शास्त्रांचा विकास करता येतो. एक साधी गोष्ट, विवेक आणि विचारसरणीचं महत्व काय आहे हा प्रश्न आपल्याला पडतो का? नवीन बदल, नवीन प्रयोग याच्यामुळे आपल्या जीवनात बदल घडून येतो का? की आपण फक्त विश्वास, कल्पनांवर विश्वास ठेवतो? वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे लोक कशा प्रकारे बदल घडवून आणतात याची तुम्हाला मी भारतातली 2 उदाहरणं देणार आहे. अगदी साधी आहेत, पण पटण्यासारखी आहेत. आपण पाहिलं असेल की जाफराबादी नावाच्या हरियाणातल्या म्हशी ज्या असतात, त्यांचा रंग पांढरा असतो, पण त्या खूप दूध देतात. बरेच वेळा म्हशींच्या बाजारामध्ये काळ्या रंगाच्या म्हशींची मागणी जास्त असते. मग या म्हशी जर पांढऱ्या रंगाच्या असतील तर त्यांना स्वाभाविकपणे त्यांची दूध देण्याची क्षमता जास्त असून सुद्धा अपेक्षित किंमत मिळत नाही. एका हुशार आणि चतुर माणसाने मात्र एक वेगळाच प्रयोग केला. त्यांनी या जाफराबादी म्हशींना काळा रंग दिला आणि बाजारात आणल्या. खूप दूध देणाऱ्या काळ्या रंगाच्या म्हशी पाहून लोकांनी अर्थातच त्याला भरपूर किंमत दिली. मग कोणीतरी त्या चतुर माणसाला विचारलं, अरे, याच्या पाठीमागचं गुपित काय? तर तो म्हणाला, वा, गोदरेज हेअर डाय. आपण एखाद्या गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर कसा करू शकतो, कल्पकतेचं हे चांगलं उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी वॉशिंग मशीन असेल, आपण त्यांनी कपडे धुतो. पण तुम्ही जर कधी पंजाब हरियाणात गेलात तर तुम्हाला याचा एक वेगळाच उपयोग पाहायला मिळेल. मोठ्या मोठ्या धाब्यांवर जी लस्सी तयार करतात त्याच्याकरता वॉशिंग मशीनच वापरतात. आपण एखाद्या वेळेला आपल्या जीवनात नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली की आपल्याला अनेक चांगले कल्पना, अनेक चांगले विचार सुचायला लागतात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समजून घेण्याची कला ही सगळ्यात कठीण आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे तत्वज्ञान आणि सिद्धांत समजून घेण्याकरता मनाचा मोकळेपणा पाहिजे. आपल्या अवतीभोवतीचं विश्व समजून घ्यायला आपल्या कल्पनांच्या चौकटीच्या बाहेर जाण्याची आपली वृत्ती हवी. सगळ्यात चांगली पद्धत एकच आहे, आपले संशय दूर करा. आणि संशय दूर करण्याकरता नेहमीच वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्याकरता एकच साधन आहे, आपलं आकलन, आपली आकलन क्षमता यांचा विकास प्रत्येकच व्यक्तीने, मग तो प्राध्यापक असेल, संशोधक असेल, विशेषतः संशोधकांनी तर आपलं आकलन वाढवलंच पाहिजे. बरीच वेळा आपण खूप चांगली माहिती संशोधनाकरता गोळा करतो, पण त्या माहितीचा नेमका मतितार्थ काय आहे याचं आपल्याला आकलन होत नाही. मग त्या माहितीचा आपण हवा तसा वापर करू शकतो, चांगले प्रयोग करू शकतो, चांगल्या प्रकारचं निरीक्षण करू शकतो, पण त्याचा नेमका निष्कर्ष काय काढायचा आहे याच्याकरता आकलन क्षमता हवी. आणि म्हणून 2 संशोधक एकाच विषयावर संशोधन करतात, एखाद्याला नोबेल पुरस्कार प्राप्त होतो, दुसऱ्याला राष्ट्रीय मान्यता पण प्राप्त होत नाही. आकलन क्षमतेचा अभाव हेच त्याचं कारण सांगता येईल. मग या वैज्ञानिक वृत्तीला कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात? आपल्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव कदाचित असेल. सगळ्यात पहिले तर शिक्षणातले. शिक्षण कशाकरता असतं? काहीतरी जाणून घेण्याकरता, कोणत्या गोष्टीचं परीक्षण करण्याकरता. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे की गुरुजी जे सांगतात तेच बरोबर आहे. शिक्षकांच्या बुद्धिमत्तेबद्दल, त्यांनी सांगितलेल्या, त्यांनी प्रतिपादन केलेल्या सिद्धांताबद्दल जर एखाद्या विद्यार्थ्यांनी संशय घेतला तर त्याची काय अवस्था होते याचे अनेकांना अनुभवच आले असतील. एक वाक्य आहे एका मोठ्या इंग्रजी तत्वज्ञाचं. तो असं म्हणतो की आय वॉज बॉर्न इंटेलिजंट, माय स्कूल स्पॉइल्ड माय करिअर. मी जन्मतः विद्वानच होतो, पण माझ्या शाळेमुळे माझं माझं जीवन वाईट झालं, मला प्रगती करता आली नाही. दुसरा महत्वाचा जर घटक जो अडथळा आहे तो म्हणजे आपली आकलनाची क्षमता.
कोणत्याही गोष्टी पाठीमागचं कार्यकारण भाव समजून घेण्याची जर वृत्ती नसेल तर आपली आकलन क्षमता आपण वापरत नाही असंच म्हणावं लागेल. कार्यकारण भाव समजून घेण्याकरता का कसे हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. आपण कोणावरही सहजगत्या विश्वास ठेवता कामा नये. ती गोष्ट पाहून तपासून निरखून त्याची त्याची पडताळणी करण्याची आपली वृत्ती असायला पाहिजे. तिसरा महत्वाचा जर अडथळा कोणता असेल तर आपला कशावर विश्वास आहे. विश्वास तत्वज्ञानावर असणं चांगलं, पण ते तत्वज्ञान आंधळेपणे स्वीकारणं मात्र गैर आहे. एखाद्या धर्मग्रंथाबद्दल आपल्या मनात आदर आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यातील सर्वच सिद्धांत प्रत्येकच कालखंडात सारख्याच पद्धतीने सिद्ध होतील असं कायम मानणं ही मात्र अंधश्रद्धा आहे. जेव्हा आपण आपल्या विश्वासांना बदलण्याचा, आपल्या मनाला मुरड घालण्याचा प्रयत्न करत नाही, आपण नवीन विचार स्वीकारण्याची तत्परता दाखवत नाही, केवळ माझ्या मनाला पटत नाही म्हणून ते चांगलं असेल तरी मी स्वीकारणार नाही, अशा प्रकारची एक ताठर मानसिकता आपली असते, तेव्हा आपण वैज्ञानिक वृत्तीचा स्वीकार करू शकत नाही, ती अवैरच असतो. काही उदाहरणं देऊन मला तुम्हाला हे सांगता येईल. आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की एक काळ असा होता की जगातल्या सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून चीन, भारत, इजिप्त यांचंच नाव होतं. पिरॅमिड बांधणारा इजिप्त आज जगातला एक अत्यंत दरिद्री देश आहे. भारताची प्रगती देखील अजूनही काही खूप चांगली झाली आहे असं म्हणता येणार, पण एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात. एकेकाळी चीननी जगाला अनेक प्रकारच्या संशोधनांची देणगी दिली, तोही गेल्या 40 वर्षापूर्वीपर्यंत मागासलेलाच होता. असं का झालं असेल, असा कधी प्रश्न आपल्याला पडतो का? मोठ्या मोठ्या वाटणाऱ्या संस्था की ज्यांच्यापाशी खूप भांडवल असतं, खूप मनुष्यबळ असतो, अचानक कोसळतात. चांगल्या संस्थांचा पराभव होतो, त्या नामशेष होतात, कालबाह्य होतात. अगदी उत्तम वाटणारी व्यवस्था देखील हळूहळू नामशेष होते. या सगळ्यांचं कारण एका शब्दात सांगता येईल: परिवर्तनाला नकार. जो समाज, जो देश, जी संस्था, जी व्यक्ती, जो व्यवसाय, जी व्यवस्था नवीन आणि परिवर्तनशील चांगल्या गोष्टींना स्वीकारायला तयार नाही, तिला फार काळ तिचा तिचा सुखाचा जाऊ शकत नाही, फार काळ तिचं अस्तित्व टिकून राहू शकत नाही. हळूहळू अंतर्गतरित्याच तिचा क्षय होतो आणि ती संस्था संपते. मग आपल्याला ही विज्ञान वृत्ती विकसित करता येईल का हो? याचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण आपल्याला जर मिळालं, आपल्या जर मनाचा ठेवण आपल्या मनाची ठेवण जर योग्य प्रकारची असेल, तर आपल्याला उत्तम प्रकारची वैज्ञानिक वृत्ती विकसित करता येते. ज्या गोष्टी माहीत नाहीत, त्याच शिकविण्याचा, कुतूहलाला प्रोत्साहन देण्याचा, प्रयोगक्षमतेला आणि प्रयोगशील वृत्तीला उत्तेजन देण्याची जर व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेत असेल, तर निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या शिक्षकांमध्ये, आपल्या समाजामध्ये विज्ञान वृत्तीचा विकास होतो. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. आपल्यापैकी अनेकांना बिल गेट्स यांचं नाव ऐकून माहीत असेल. ते जेव्हा शाळेत 7व्या वर्गात विद्यार्थी होते, तेव्हा पहिल्यांदा त्यांना संगणक पाहायची संधी मिळाली. शाळेतल्या मुख्याध्यापकांनी मात्र फार उदार दृष्टिकोन स्वीकारला आणि 2 विद्यार्थ्यांना, बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांना त्या संगणकावर काम करण्याची संधी दिली. केवळ वयाच्या 12व्या वर्षीच श्री गेट्स यांनी एक नवीन कार्यक्रम प्रोग्राम तयार करून दाखवला. शाळेतल्या अनेक समस्यांना सोडविणारी अत्यंत उत्तम प्रकारची एक संगणकाची पद्धतीच तयार करून दाखवली. त्यांच्या वडिलांना त्यांचं हे चातुर्य, बुद्धी कौशल्य पाहून मोठं कौतुक वाटलं. त्यांची वृत्ती पाहून खूप कौतुक वाटलं. परंतु वय लहान असल्यामुळे बिल गेट्स यांना आपली स्वतःची कंपनी तेव्हा रजिस्टर करता आली नव्हती, हेही लक्षात घ्या. अमेरिकेमध्ये पॉप्युलर सायन्स, पॉप्युलर मेकॅनिक्स, पॉलो अल्टो अशा नॅशनल जिओग्राफिक, स्मिथसोनियन अशा अनेक संस्था आहेत की ज्या अशा प्रकारच्या विज्ञान वृत्तीला उत्तेजन देणारे उपक्रम चालवितात. योग्य प्रशिक्षण, संशोधक आपोआप होत नाही. मग कोणत्याही विद्याशाखेचा तो विद्यार्थी असो, त्याला योग्य प्रशिक्षण मिळालंच पाहिजे. संशोधन कसं करायचं, माहिती गोळा करण्यापासून तर माहितीचं पृथक्करण करण्याकरता कोणकोणत्या तंत्रांचा किती योग्य प्रकारे वापर करता येतो, याच्याबद्दलचं अत्यंत उत्तम प्रशिक्षण आणि तशा प्रकारची मनोभूमिका आपल्या शिक्षण संस्थांनी तयार करायला पाहिजे. केवळ सत्याला स्वीकारणारं आणि सत्याला सामोरं जाणारं तत्वज्ञान जर विद्यार्थ्यांनी, समाजाने स्वीकारलं, तर निश्चितपणे वैज्ञानिक वृत्तीचा विकास होऊ शकतो. आणि जे सत्य माहीत नाही, जे ज्ञात नाही, ते सत्य शोधण्याची, त्याचा पाठपुरावा करण्याची वृत्ती देखील आवश्यक आहे. आपण कसं शिकतो याच्यावरून आपल्यामध्ये वैज्ञानिक वृत्ती आहे किंवा नाही हे सहजपणे लक्षात येईल. आपल्या शिक्षकांवर आपल्याला कायम विश्वास ठेवावा लागतो. शिक्षकांनी सांगितलेल्या, समजावून सांगितलेल्या, लिहून दिलेल्या माहितीच्या पलीकडचं ज्ञान आपल्याकरता उपयुक्त नाही, अशा प्रकारची जर आपल्या विद्यार्थ्यांची, आपली स्वतःची भावना असेल. बरेच वेळा आपल्या अनेक शाळांमध्ये गप्प बसा संस्कृतीच असते
विद्यार्थ्यांनी बोलायचंच नाही, शिक्षकांनी एकट्याने बोलायचं. विद्यार्थ्यांनी शक्यतो डोळ्यांपेक्षा कानच उघडे ठेवावे आणि मेंदू कायम बंद ठेवावा. अशा प्रकारची आपली एक शैक्षणिक वृत्ती आहे. ती विज्ञान वृत्तीला मोठी मारक आहे. आपल्या ज्या जीवन पद्धती आणि जीवन मूल्य आहेत त्यामध्ये सुद्धा मोठा दोष आहे. कुठलाही सिद्धांत, कुठलाही विचार तपासून पाहिला पाहिजे. त्याच्याकरता केवळ पुस्तकं नाही तर प्रयोगांची नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारचं विचार आपण रुजवला पाहिजे. आपण काय शिकत नाही? आपण प्रश्न विचारायला शिकत नाही. नवीन माहितीचा शोध घेण्याची आपली वृत्ती कमी असते. नवीन प्रयोग करण्याची, नवीन गोष्टी तपासण्याची, त्यांची चाचणी घेण्याची, नवीन कल्पनांचं परीक्षण करण्याची सामान्यपणे आपल्यामध्ये वृत्ती नसते. अनेक वेळा आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये आविष्कार नावाचा उपक्रम शासनाद्वारे राबविला जातो विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जागविण्याकरता. परंतु असा अनेक वेळाचा अनुभव आहे की पूर्वी झालेल्याच प्रयोगांचं नाव बदलून, पूर्वी केलेल्याच उपकरणांचं स्वरूप बदलून आपण तेच ते पुन्हा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतो. नवीन कल्पनांना, नवीन विचारांना स्थान देण्याकरता लागणारी एक वातावरण आणि व्यवस्था जोपर्यंत कायम होत नाही तोपर्यंत वैज्ञानिक वृत्ती आणि वैज्ञानिक विचारसरणी, ज्याला आपण टेम्परामेंट असं म्हणूया, विकसित होत नाही. ही वैज्ञानिक विचारसरणी म्हणजे काय? की एखादा वैज्ञानिक कशा प्रकारे विचार करतो, तो कशा प्रकारे समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्या समस्येची सोडवणूक करण्याकरता कोणकोणत्या विविध प्रकारच्या पैलूंचा विचार करावा लागतो, त्याची विचार करण्याची प्रक्रिया, समस्येसंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना आव्हान देण्याची त्याची वृत्ती कशी आहे, याच्यावर त्याची वैज्ञानिक वृत्ती साधारणपणे अवलंबून असते. अनेक मोठे शास्त्रज्ञांनी एकांडेपणाने छोट्याशा प्रयोगशाळांमध्ये साधे सोपे प्रयोग करून अनेक चांगल्या चमत्कारच घडवून आणले असं म्हणावं लागेल. सी.व्ही. रमन यांचं उदाहरण देता येईल की ज्या प्रकारचे शोध त्यांनी, ज्याच्यामुळे त्यांना रमन इफेक्ट हा शब्द चलनात आला, शोध घेतले, त्याच्याकरता त्यांनी जे उपकरण वापरलं होतं ते अवघ्या 200 रुपयांचं होतं. प्रयोगाकरता असणारी साधनं आणि प्रयोगशाळेची अद्ययावत ह्या गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा वैज्ञानिकाची वृत्ती, त्याची धारणा कशी आहे हे अधिक महत्वाचं आहे. चांगली उपकरणं असतील, चांगली प्रयोगशाळा असेल, पण जर आपली वृत्तीच विज्ञानाला अनुकूल नसेल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. या वैज्ञानिक मनोवृत्तीचे काही आव्हानं देणारी काही अडथळे असतात. त्यांची उदाहरणं जरा आपण लक्षात घेऊया. एखादा घटना, एखादा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे घडतो, आपण तो खराच आहे असं सांगण्याचा विनाकारण प्रयत्न करतो. तो खरा आहे किंवा नाही याची पूर्व आणि पूर्ण परीक्षा झालेली नसते. झटपट उत्तर शोधण्याची जर वृत्ती असेल तर वैज्ञानिक वृत्तीचा विकास होत नाही. पूर्वी केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष नेहमीच सत्य आहेत याच्यावर जर आपला विश्वास असेल, काहीही नवीन बदल येऊ शकत नाही. ज्या व्यवस्था कोणीतरी कायम केल्या आहेत त्याच व्यवस्था चांगल्या आहेत, त्यात बदलांची आवश्यकता नाही, आपण बदल करू शकत नाही अशी असहाय्यतेची, पराधीनतेची जर भावना असेल तरी देखील बदल घडून येत नाही. आणि काही पूर्वग्रहांना धरूनच एखाद्या व्यक्तीने संशोधन करायचं ठरवलं, मला हेच सिद्ध करायचं आहे, मग सत्य काहीही असो, अशी जर त्याची वृत्ती असेल तर निश्चितपणे वैज्ञानिक वृत्तीला, वैज्ञानिक मनोवृत्तीला ते मारकच ठरतं. मग या वैज्ञानिक वृत्ती पाठीमागचं किंवा तिचं महत्व काय आहे, जर आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल, काही समजून घ्यायचं असेल, काही नवीन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतील तर आपल्याला या वैज्ञानिक वृत्तीची नितांत आवश्यकता असते. कोणतीही गोष्ट का घडली आहे, त्याच्या पाठीमागचा सिद्धांत कोणता आहे आणि हा सिद्धांत सिद्ध कसा होईल हे टप्प्याटप्प्यांनी सिद्ध करतायत. हे वेगवेगळे प्रयोग वारंवार केल्याने सिद्ध होतो. आणि जोपर्यंत अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आपण वारंवार करत नाही, त्या सत्याला वेगवेगळ्या पैलूंनी परखून पाहत नाही, तोपर्यंत ते सत्य लोकांपुढे मांडणं योग्य नसतं. अनेक शतकांपासून कदाचित आपण असा प्रयत्न करतो आहे की जे आपल्या अवतीभोवती घडणारे प्रयोग आहेत, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या नैसर्गिक वैश्विक घटना असतील, अवकाशातील घटना असतील, त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. कुत्रा चावल्याने हायड्रोफोबिया का होतो? वस्तूंच्या किमती वाढल्यात की मागणी कमी का होते? एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तरी देखील तो काम करण्याकरता प्रोत्साहित का होत नाही? असे वेगवेगळ्या शास्त्रातले वेगवेगळे प्रश्न आपल्या पुढे असतात. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण जोपर्यंत प्रत्यक्ष प्रयोगशाळेत, बाजारपेठेत किंवा समाजात जाऊन निरीक्षण करत नाही, प्रयोग करत नाही, तपासून पाहत नाही, आपल्या समज, आपले विश्वास
तोपर्यंत मिळू शकत नाही. बरेच वेळा आपल्याला खरी आणि योग्य माहिती नसेल तर आपण कोणत्या तरी अपसमजुतीवर, कल्पनांवर विश्वास ठेवून खुळ्यासारखे वागायला लागतो. हे केवळ विज्ञान वृत्तीच्या अभावामुळे होतं. कधी आपण ऐकलं आहे का की काही प्रयोगांनी समाजातल्या सर्व कल्पना पूर्णपणे बदलून गेल्या आहेत? आपण कार्ल मार्क्स यांचं नाव ऐकलं असेल. त्यांनी मांडलेल्या अर्थशास्त्रीय सिद्धांतामुळे समाजाची संपूर्ण रचना बदलून गेली नाही का? अवघ्या 100 वर्षामध्ये समाजात अनेक बदल घडून आले. अनेक चांगले श्रमप्रधान कायदे तयार झाले. समाजातल्या एकंदरीतच वर्गांची उतरण बदलण्यामध्ये श्री मार्क्स यांच्या सिद्धांतांचं मोठं योगदान आहे. एका माणसाने केलेल्या लिखाणातून एवढा मोठा बदल समाजाच्या मनोवृत्तीमध्ये घडून आला. असे अनेक सिद्धांत आहे की ज्यामुळे आपल्या विचारसरणीतच बदल घडून आला. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल किंवा सापेक्षवादाचा सिद्धांत असेल, आपली सगळी विचार करण्याची जी प्रवृत्ती होती त्याच्यात बदल घडून आला. अनेक साधनांमुळे आपल्या कल्पनांमध्ये बदल घडून आला. आपल्या जीवनशैलीत बदल घडून आला. जस्ट विचार करा एक क्षणभर की जर तुमच्यापाशी आज मोबाईल फोन नसतील तर जीवन सुखकर वाटेल का? 20 वर्षांपूर्वी कोणाच पाशी नव्हते, तरी देखील जीवन आनंदी आणि आनंददायक होतं ना? मग आज हा बदल घडून आला, हा एका एका साध्या उपकरणामुळे आहे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला याचं अजून एक उदाहरण देतो. डार्विन यांनी जेव्हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला, त्याच्यानंतर समाजात किती मोठा बदल घडून आला. सापेक्षवादाच्या सिद्धांतामुळे विज्ञान क्षेत्रातल्या अनेक कल्पनांना दूर करावं लागलं. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे न्यूटननी संपूर्ण विज्ञान क्षेत्राला एक नवीन दिशाच मिळवून दिली. भौतिकशास्त्राचा प्रचंड विकास झाला. ई कॉमर्स सारखी जर कल्पना नसती तर तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि OLX सारख्या गोष्टी सुचल्या असत्या का? म्हणूनच जिथे जिथे नवीन शोध लागतात तिथे जीवनशैलीत आणि विचारसरणीत बदल होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग या वैज्ञानिक मनोवृत्तीचा आणि शास्त्रीय संशोधनाच्या वृत्तीचा काय संबंध आहे? हा संशोधनाचा वृत्तीचा संबंध अत्यंत प्रत्यक्ष आणि सरळ स्वरूपाचा आहे. जोपर्यंत वैज्ञानिक मनोवृत्ती नसेल तोपर्यंत संशोधन वृत्ती किंवा संशोधक वृत्ती पुढे जात नाही, विकसित होत नाही. ही वृत्ती जर वाढवायची असेल संशोधनाची, मग प्रत्येक संशोधकामध्ये, शिक्षकामध्ये, समाजातल्या कोणत्याही घटकामध्ये, तर त्याच्या मनामध्ये वैज्ञानिक वृत्तीबद्दल आत्मीयता, आपुलकी आणि ओढ असली पाहिजे. जोपर्यंत वैज्ञानिक वृत्तीचा विकास होत नाही तोपर्यंत संशोधित वृत्तीचा देखील विकास सहजासहजी होऊ शकत नाही. मग या वैज्ञानिक वृत्तीची आवश्यकता काय आहे? तर जर आपल्या समाजाच्या प्रगतीला आपल्याला पुढे न्यायचं असेल, समाजात विवेकाला मोठं स्थान मिळवून द्यायचं असेल आणि आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणायचा असेल तर या वैज्ञानिक वृत्तीची नितांत आवश्यकता आहे. एक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे की सॉक्रेटिस या तत्वज्ञानी एका वाक्यात संशोधकाच्या वृत्तीचं सार सांगितलंय. स्वतःला ओळखा, नो दायसेल्फ. जो स्वतःला ओळखतो त्याला जगाला ओळखणं शक्य होतं, कारण त्याला आपण कसा विचार करायचा याची जाणीव होते. आपण आर्किमिडीजचं नाव ऐकलं असेल. युरेका युरेका म्हणत तो तसाच स्नानगृहातून धावत आला होता. पण कशामुळे? नवीन कल्पना सुचल्यामुळे. युरेका ही एक फ्रेज नाही, ही गोष्ट कदाचित दंतकथाही असेल. आर्किमिडीज असा वागलाही नसेल, पण पाठीमागे त्या गोष्टीच्या पाठीमागे असणारा जे मतितार्थ आहे तो महत्वाचा आहे की नवीन कल्पना माणसाला उत्साही करतात. नवीन विचार माणसांमध्ये मोठा बदल घडवून आणतात आणि म्हणून या कल्पनांचं स्वागत करण्याची आपली तयारी असायला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की इस्रायलची प्रगती कशी झाली. जेव्हा एखाद्या समाजामध्ये साधनांचा अभाव असतो, अनेक गरजा सहजपणे पूर्ण होऊ शकत नाहीत आणि अत्यंत विपन्नावस्था किंवा अवघड परिस्थिती असते, तेव्हा समाज प्रगतीसाठी नवीन नवीन मार्ग शोधून काढतो. 4 इंच पाऊस पडणारा वाळवंटी देश, त्यांनी संपूर्ण जगाला पाणी कसं वापरायचं हे शिकवलं. ड्रीप इरिगेशनचा सिद्धांत आणि ड्रीप इरिगेशनचं नवीन तंत्रज्ञान इस्रायलची जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. हे कशातून शक्य झालं असेल? वैज्ञानिक वृत्तीच्या विकासातूनच. आणि म्हणूनच तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की आज बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञानात जे काही मोठं संशोधन होत आहे त्याच्यात सगळ्यात मोठा सहभाग हा इस्रायल मधल्या तेल अवीव विद्यापीठाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग या वैज्ञानिक मनोवृत्तीचे कोणकोणते घटक आहेत? तर सगळ्यात पहिले विचार प्रवर्तक वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. नवीन विचार की जो समाजाला, एखाद्या शास्त्राला, एखाद्या विद्याशाखेला नवीन दिशा देऊ शकेल. सुव्यवस्थित विचार करता आला पाहिजे.
केवळ मनाला सुचलं, नवीन वाटलं म्हणून मी हा विचार मांडतोय असं नव्हे, तर त्याच्या पाठीमागची मनोभूमिका, त्याच्या पाठीमागे असणारा अर्थ आपल्याला लोकांना पटवून देता आला पाहिजे, समजवून आणि सिद्ध करून देता आला पाहिजे. विविधांगी विचार, तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, पण बहुतेक शास्त्रज्ञ हे अत्यंत व्यासंगी आणि बहुश्रुत असतात. अनेक प्रकारच्या शास्त्रांचा एकाच वेळी ते विचार परिशीलन आणि अध्ययन करतात आणि म्हणून त्यांना परस्पर विरोधी वाटणाऱ्या अनेक कल्पना सहजपणे जोडता येतात. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू इच्छितो. आपल्याला कदाचित एकूण माहिती असेल की सूर्यावर दर 13 वर्षांनी डाग पडतात आणि त्यामुळे सूर्यावर मोठ्या लाव्हा आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होत असतात. आता याचा संबंध विज्ञानाशी आहे, भौतिकशास्त्राशी आहे, हे मी समजू शकतो. पण एका शास्त्रज्ञानी, भौतिक शास्त्रज्ञानीच मात्र एक नवीनच सिद्धांत मांडला की शेअर बाजारामध्ये जेव्हा केव्हा मंदी येते त्याचं कारण सूर्यावरचे डाग असतात. आणि त्यांनी हे 150 वर्षाच्या शेअर बाजारातल्या चढाओढींचा, घडामोडींचा अभ्यास करून सिद्ध करून दिलं. लोकांना सिद्धांत मान्य करावा लागला. किती प्रमाणात खरा आहे, कशामुळे खरा आहे, हे मला तर सांगता येणार नाही. परंतु जेव्हा लोक अशा प्रकारे मल्टी डायमेन्शनल बहुविध दृष्टिकोनातून विचार करतात, विविधांगी विचार करतात, त्यांना अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. पण त्याच्याकरता हा विचार अत्यंत सुस्पष्ट असला पाहिजे, स्फटिक स्पष्ट असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे. चुकला ओके, मान्य आहे, मी माझा विचार मागे घेतो असं मनाचा मोकळेपणा त्या शास्त्रज्ञांमध्ये असला पाहिजे. आणि नवीन विचारांना, नवीन कल्पनांना त्याच्यामुळे पुढे जाता आलं पाहिजे. कोणता समाज पुढे जातो? ज्या समाजात अज्ञाताचा शोध घेण्याची, अज्ञाताचा वेध घेण्याची तीव्र लालसा आहे. आपण पाहिलं असेल की अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात, विशेषतः अमेरिका आणि इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या चिकित्सक वृत्तीला फार मोठं उत्तेजन मिळतं. प्रत्येक नवीन प्रयोगाला, मग तो सफल हो असफल हो, त्याच्याकडे स्वागताच्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक सकारात्मक वृत्ती आहे. आपण डिस्कव्हरी चॅनेल नावाच्या चॅनेलचा नाव ऐकलं असेल, पाहिलंही असेल अनेक वेळा. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम दाखवला जातो, गार्बेज मेकॅनिक्स. माफ करा, माझं नाव कदाचित चुकत आहे. तर त्याच्यामध्ये वाया गेलेल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या नवीन वस्तू करण्याचा प्रयोग केला जातो. आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे, सायन्स ऑफ स्टुपिड नावाचा एक कार्यक्रम कदाचित आपण पाहिला असेल. ज्या संस्था नवीन प्रयोग, नवीन प्रकल्प, नवीन कल्पना यांना नेहमी चालना देतात, यांना नेहमी प्रोत्साहन देतात, अशा संस्था समाजाला पुढे नेतात. आणि ज्या व्यक्ती नवीन काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करतात, एकाच वेळी अनेक शास्त्रांमध्ये होणाऱ्या घडामोडींचे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून अध्ययन करतात, त्या समाजाला पुढे नेतात. कारण प्रत्येक नवीन कल्पना काहीतरी नवीन शिकवते. कल्पना चुकू शकतात, नवीन म्हणून मांडलेला विचार गैर असू शकतो, त्याच्यात अनेक दोष किंवा त्रुटी असू शकतात. पण त्या विचाराकडे आपण जर समजा प्रागतिक दृष्टीने पाहिलं, मोकळ्या मनाने पाहिलं, तर त्या विचारांच्या केवळ त्रुटीच लक्षात येत नाहीत, तर कधी कधी त्यातून दुसरा नवीन विचार पुढे येऊ शकतो. कधी कधी एखादा नवीन म्हणून सुचविलेला विचार, प्रयोग किंवा सिद्धांत त्या क्षणाला योग्य वाटत नाही, त्या क्षणाला त्याची उपयोगिता सिद्ध करता येत नाही. याचं उदाहरण देतो. 1890च्या दरम्यान हेवी वॉटरचा शोध लागला, जड पाणी. परंतु त्याचा काही उपयोग कोणाच्या लक्षात येत नव्हता. 50 वर्षानंतर जेव्हा अण्वस्त्रांचा आणि अणुशास्त्राचा विकास झाला, तेव्हा त्याचं महत्व लक्षात आलं, त्याची उपयोगिता लक्षात आली. नवीन शोध लावण्याकरता, नवीन दृष्टिकोन मिळविण्याकरता नवीन कल्पना नेहमीच उपयुक्त असतात. काही कल्पना एकदम संपूर्ण जगाला बदलूनच टाकतात. आणि म्हणून ज्या कल्पनेचा काळ आला असेल, ज्या कल्पनेचा समय आला असेल, अशा कल्पना कोणी थांबवू शकत नाही. थांबविण्याचा प्रयत्न केला तर थांबविणाराच पराभूत होतो. कल्पना अत्यंत शक्तिशाली असतात आणि म्हणून नवीन कल्पनांचं स्वागत करण्याची प्रत्येकाची वृत्ती असली पाहिजे. वैज्ञानिक वृत्तीने संशोधन कसं पुढे जातं, तर एक संशोधन विषयक अनुकूल असं संस्कृती तयार होते. जेव्हा एकाच वेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग व्हायला लागतात, वेगवेगळे शोध लागायला लागतात, तेव्हा त्यांचा परस्परांवर प्रभाव होतो. त्या परस्पर प्रभावातून संपूर्ण वैज्ञानिक समाजामध्ये, विचारवंतांमध्ये एक जागृती आणि चेतना निर्माण होते. 1850 ते 1930 सालापर्यंतचा अमेरिकेचा वैज्ञानिक इतिहास एका शास्त्रज्ञांनी लिहिलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की एकाच वेळेला अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरचे प्रयोग होत होते, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात बदल होत होते, की त्याच्यामुळे अमेरिकेला एक मोठी प्रगतीची उडी घेणं सहज शक्य झालं.
आणि हे केवळ एका वैज्ञानिक संस्कृतीमुळे झालं, संशोधक संस्कृतीमुळे झालं. ज्ञानाधिष्ठित समाजाची जर निर्मिती करायची असेल तर आपल्याला वैज्ञानिक वृत्ती आणि संशोधक मनोवृत्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या समाजाचा ज्ञानावरच विश्वास नाही त्याला प्रगतीची संधी मिळू शकत नाही. समाजामध्ये स्थैर्य आणि जैसे थे वृत्ती टिकवून ठेवण्याची जर वृत्ती असेल तर त्या समाजात नवीन प्रयोगांना स्थान किंवा सन्मानाचं स्थान मिळत नाही. त्या समाजात चांगल्या गोष्टी, चांगले प्रयोग यांच्याकडे अत्यंत उदासीन वृत्तीने पाहिलं जातं, त्यांची हेटाळणी केली जाते. अशा समाजांची प्रगती होत नाही. आपल्या समाजात प्रस्थापित असणाऱ्या विचारांना आव्हान देणाऱ्या लोकांना वाईट समजणारे लोक, त्यांना वाळीत टाकणारे लोक, त्यांचा बहिष्कार करणारे लोक आणि समाज कधीच पुढे जात नाही. जोपर्यंत संशोधनाला विकसित करण्याची, संशोधनाला मदत करण्याची यंत्रणा, ज्याला आपण इनोव्हेशन फ्रेंडली सिस्टीम असं म्हणूया, प्रस्थापित होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास खचितच शक्य नाही. आपण युरोपचा विचार करूया. कशामुळे युरोपात बदल घडून आला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुनरुज्जीवनाच्या काळात अनेक प्रस्थापित कल्पनांना आव्हान वेगवेगळ्या लोकांनी दिलं. लिओनार्दो विन्सी असेल, मायकेल अँजेलो असेल, संगीतकार असतील वेगवेगळे, अनेक शास्त्रज्ञ होते, विचारवंत होते, साहित्यिक होते, बोकॅशिओ सारखे साहित्यिक होते, शेक्सपियर होता, अनेक संशोधक होते, अनेक पर्यटक होते. या सगळ्यांनीच अनेक प्रकारे या समाजाला एक चैतन्य प्रदान केलं. त्या समाजात विद्यापीठांचा झपाट्याने विकास होतो. विद्यापीठांमधून चांगलं ज्ञान, चांगलं संशोधन होतं. विद्यापीठ ज्ञानाकरता असतात, असा समाज पुढे जातो. त्या समाजात स्वतंत्र विचारसरणी योग्य मानली जाते, तिचं स्वागत केलं जातं. विचार चांगला किंवा वाईट हे ठरविण्यापूर्वी त्याला नाकारलं जात नाही. ज्या समाजात साहस करणाऱ्या माणसाला, संशोधक वृत्तीच्या माणसाला, आव्हान देणाऱ्या माणसाला समाजाचा शत्रू मानलं जात नाही आणि नवीन ज्ञान संपादन करण्याची प्रचंड उर्मी ज्या समाजात आहे त्या समाजालाच पुढे जात आहे. युरोपने हे वारंवार सिद्ध केलं आहे. आणि म्हणून खरं यश एखाद्या समाजाचं कशात आहे? ज्या समाजात मोठ्या प्रमाणात ग्रंथालयांची स्थापना होते. गेल्या शतकामध्ये रॉकफेलर नावाच्या माणसाने अमेरिकेत ग्रंथालयांचं एक मोठं जाळं निर्माण केलं. प्रत्येक शहरात उत्तम दर्जाचं ग्रंथालय असलं पाहिजे असा आग्रह त्याला ग्रंथालयांना मोठं अनुदान आणि मदत दिली. काय बदल झाला असेल हो? जसं जसं लोकांपर्यंत ज्ञान पोहोचेल, जसं जसं लोकांपर्यंत माहिती आणि विचार पोहोचेल, लोकांची विचार करण्याची क्षमता वाढते. ग्रंथालय हीच देवालय आहेत असं मानण्याची काळ आज आलेला आहे. अनेक चांगल्या प्रयोगशाळा ज्या समाज असतील, या प्रयोगशाळातून चांगले प्रयोग, नवीन प्रयोग होत असतील, ज्या समाजात मोठ्या प्रमाणात संशोधनपर लिखाण आणि प्रकाशन होत असेल, चांगली विद्यापीठं असतील, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणात खर्च आणि अनुदान दिलं जात असेल, चांगल्या प्रकारचं संशोधन आणि विकास समाजाचा खरा आधार आहे. शास्त्रज्ञांच्या माध्यमातून, संशोधकांच्या आणि वैज्ञानिकांच्या माध्यमातून, प्रयोग करणाऱ्या विचारवंतांच्या माध्यमातूनच समाज पुढे जाऊ शकतो. ते समाजाचे ज्ञान नेते आहेत, नॉलेज लीडर्स आहेत. अशा प्रकारचा विचार ज्या समाजाने स्वीकारला आहे आणि अशा विचारवंतांवर बंधनं न घालण्याची ज्या समाजात वृत्ती आहे, तो समाज पुढे जातो. आणि म्हणून जरा काही गोष्टींकडे लक्ष द्या. काही देश असे आहेत की जिथे 1000 वर्षांपासून विद्यापीठ आजही कार्य करीत आहेत. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, इरॅस्मस ही नावं नाही आहेत. ही विद्यादानाची आणि विद्या प्रसाराची, नवविचारांची मोठी केंद्र आहेत. ज्या समाजामध्ये नवीन संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, इस्रायल सारखा देश संशोधन विकासावर सर्वाधिक खर्च करतो. ज्या समाजात मोठ्या प्रमाणात पेटंट्स, नवीन शोध प्रस्थापित केले जातात, त्यांचं पंजीकरण केलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांचा उपयोग कसा होईल याचा विचार केला जातो, त्या समाजाला विकासाची अधिक मोठी संधी मिळते. तो समाज अधिक पुढे जातो. मी तुम्हाला 3 भारतीय माणसांची नावं सांगणार आहे. यांनी मोठं कार्य केलेलं आहे. सगळ्यात पहिले विक्रम साराभाई यांनी विज्ञानाला भारतात रुजविण्याकरता मोठ्या प्रमाणात कार्य केलं. 1948 सालापासून ते 71 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत विक्रम साराभाई यांनी भारतात 15 उत्तम दर्जाच्या राष्ट्रीय संस्था स्थापन केला. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं. इस्रोची स्थापना असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स असेल किंवा त्याच्यानंतर IIMs असतील, IITs यांच्या स्थापनेमध्ये श्री विक्रम साराभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. JRD टाटा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी संस्था स्थापन केली. त्यातून समाज निश्चितच पुढे गेला. होमी जे भाभा यांनी
अवकाश संशोधनाला, भौतिक शास्त्रातील संशोधनाला भारतात मोठी चालना मिळवून दिली. अशा अनेक व्यक्तींच्या माध्यमातून आपला देश आणि कोणताही समाज पुढे जात असतो. ज्या समाजात विज्ञानाला आणि वैज्ञानिक वृत्तीला स्थान नाही, त्या समाजाला भविष्य नाही. जर आपण चांगलं संशोधक होऊ इच्छित असाल तर सगळ्यात पहिले चांगल्या प्रकारे आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करायला शिका, तरच आपल्याला पुढे जाता येईल. आणि म्हणून एक हॉलंड नावाच्या कवीने लिहिलेली कविता फार महत्वाची आहे. थोडक्यात सांगतो. गॉड गिव्ह अस मेन ए टाइम लाईक दिस डिमांड्स स्ट्रॉंग माइंड्स, ग्रेट हार्ट्स, ट्रूथ, ट्रू फेथ अँड रेडी हँड्स. Men whom the lust of office doesn't kill, men whom the spoils of office cannot buy, men who possess opinions and a will, men who have honor, men who will not lie, men who can stand before a demagogue and damn his treacherous flatteries without winking. Tall men, sun-crowned, who live above the fog, in public duty and in private thinking. For while the rabble, with their thumb-worn creeds, their large professions and their little deeds, mingle in selfish strife, low freedom whips, wrong rules the land, and waiting justice sleeps. आपल्या देशावर चुकीच्या कायद्यांनी, चुकीच्या व्यक्तींनी, चुकीच्या विचारांनी राज्य करू नये असे वाटत असेल तर विज्ञान वृत्तीचा स्वीकार करा. विवेकाने विचार करा, विवेकाला प्राधान्य द्या. संशोधन हाच समाजाचा आधार आहे. यावर विश्वास ठेवा, तरच आपला विकास होऊ शकेल. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. ठाकूर साहेब काही बोलायचं आहे का? ऐकू येत नाही. ठाकूर साहेब अनम्यूट करा. हॅलो, अनम्यूट करा. जय श्रीराम. जय श्रीराम. बोला. खूप छान झालं सर. अरे वा. ठाकूर साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. ठाकूर साहेब अनम्यूट करा म्हणजे ऐकू येईल मला. ऐकू येत नाही आहे. आय कॅन नॉट लिसन टू यू. हॅलो, अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो, एनिवे, हा सर, दिसतंय सर. दिसतंय, पण कोणाला काही विचारायचं आहे का? सर, एवढं लेक्चर विचार करायलाच लावतंय. ते विचार करतोय. सायंटिफिक ॲटिट्यूड तयार करणं अतिशय महत्वाचं आहे सर. तुमचे जे विचार आहेत ते विचार करायला लावतात सर. बरोबर आहे. बरं, आता पुढच्या शुक्रवारचा विषय आधीच अनाऊन्स करतो. हॅलो, पुढच्या शुक्रवारी मात्र आपण एका राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर मी माहिती देणार आहे. आपल्या सगळ्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. विषय आहे पंचमस्तंभीय आणि त्याचा देशाला अंतर्गत सुरक्षेला होणारा धोका. तर आपण जरूर हे व्याख्यान, माझे विचार ऐकायला शुक्रवारी हजर राहा. मला तुमचा प्रतिसाद कसा आहे हे ऐकून फार आनंद होईल. आपल्या काही ज्या प्रतिक्रिया असतील, चांगल्या वाईट, तुम्हाला आवडलं असेल नसेल, ते सर्व आपण मला कळवू शकता. माझा मेल आयडी आहे sanjaykaptan@gmail.com. त्याच्यावर आपण लिहू शकता किंवा इथे चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. तुमच्या काही सूचना असतील तर त्याचाही मी स्वीकार करेन. आपण निश्चितपणे तुमच्या प्रतिसादातूनच आणि तुमच्या विचारांची आदान प्रदान करूनच मला काही शिकता येईल. मी या सगळ्या गोष्टींकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघत आहे. तुमच्या सहकार्यानेच मला नवीन काही शिकता येईल असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू सर. हो. हॅलो. हो, बोला. हॅलो. हा, बोला, ऐकतोय. हा, थँक्यू सर. आम्ही तुम्हाला नाही पण आमच्या टीचरांना नक्की क्वेश्चन करू सर. बरं बरं. थँक्यू. थँक्यू सर. प्लीज. Okay, thank you. ओके. येस, थँक्यू सर. प्लीज. हॅलो. हा, बोला सर. हा, बोला. हा, नाही, मला 2-3 गोष्टी म्हणायच्या, सांगायच्या होत्या. सांगा सर. की धर्म, राजकारण आणि अगतिकता यामुळे आपल्या विचारशक्तीवर
किंवा विचार मर्यादा येतात हे हो. एक सत्य आहे आणि त्याला आपण कसं काय तोंड द्यायला पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो की प्रत्येकच समाजापुढे ही समस्या कोणत्या ना कोणत्या कालखंडात राहिलेलीच असेल किंवा राहत आहेच. या प्रकारच्या अडचणी प्रत्येक समाजाला येणारच की आपण अगतिक असतो, आपण असंघटित असतो, असहाय्य असतो असं नागरिकांना वाटतं. आपल्यावर धार्मिक विचारांचा मोठा प्रभाव असतो, त्याला आव्हान देण्याची आपल्यामध्ये कदाचित क्षमता किंवा साहस नसतं. राजकारणातल्या वेगवेगळ्या घटकांच्या प्रभावामुळे किंवा चातुर्यामुळे सुद्धा आपल्यावर अनेक बंधनं येतात. या सगळ्या गोष्टी आहेतच. पण हो. जो समाज थोडं धाडस आणि थोडं साहस दाखवून या बंधनांना झुगारण्याचा, यातल्या गैर गोष्टी ज्या कोणत्या असतील त्यांना नाकारण्याचं सामर्थ्य दाखवतो ना, कोणीतरी एक व्यक्ती, एक संस्था जेव्हा प्रथमतः पुढे येते, त्याच्यातूनच समाजात बदल घडून येतो. युरोपामध्ये बरोबर. चर्चचं एवढं जे सामर्थ्य होतं, धर्मसंस्थांचं एवढं प्राबल्य होतं की चर्चच्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसाला जिलोटिनवर किंवा इन्क्विजिशनची शिक्षा किंवा इतरही कोणत्या प्रकारची शिक्षा चर्च देऊ शकत होतं. आजही अनेक देशांमध्ये ब्लास्फेमी, ईस्ट निंदेच्या करता गुन्हा मानला जातो आणि त्याची शिक्षा होते. अशा समाजांमध्ये प्रगती होत नाही. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला, एखाद्या घटकाला पटत नाही म्हणून ती चूक आहे असं मानणं जोपर्यंत समाज सोडत नाही. आणि ह्याच्याकरता उपाय तुम्ही जो विचारला तो एकच आहे की आपण समाजातल्या सर्व घटकांना किती चांगल्या प्रकारे, किती योग्य आणि किती उत्तम शिक्षण देऊ शकतो. शिक्षणातूनच हा बदल येतो. हा बदल सक्तीने घडवून आणता येत नाही. माणसाच्या मनोवृत्तीचा बदल त्याच्या शाळेपासून सुरू होतो. आपली शिक्षण व्यवस्था जर या गोष्टींना स्वीकारायला तयार नसेल किंवा त्याच्याकरता योग्य ते प्रयत्न करायला उत्सुक नसेल किंवा सक्षम नसेल तर हा बदल येणार नाही घडून. सगळ्यात पहिले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. आपल्या पाठ्यपुस्तकातून, आपल्या ग्रंथातून, शिक्षकांच्या माध्यमातून आपण काय शिकवतो, कसं शिकवतो, हा खूपच जबाबदार घटक आहे. दुसरा घटक आहे आपली माध्यमं जी आहेत प्रसारांची, वर्तमानपत्र असतील, मीडिया, ते कोणत्या गोष्टींना प्राधान्य आणि महत्व देतात, कोणते विचार समाजात कायम करतात, कोणत्या प्रकारची मनोवृत्ती कायम करतात. या माध्यमांनी जर आपली जबाबदारी ओळखली, त्या अनुषंगाने कार्य करणं सुरू केलं, जागृतीचं, उन्नयनाचं, तर कदाचित बदल घडवून येऊ शकेल. पण आधी माध्यमांमध्येच बदल कदाचित घडवून आणावा लागेल, तर हे शक्य होईल. शासन अशा धन्यवाद. प्रकारचे बदल घडवून आणण्यास फारसं उत्सुक कधीच नसणार. होय. एक विचारायचं होतं हा विचारा मालू साहेब. की आता नवीन जे म्हणजे केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे, तर ते खरोखर किती पूरक होणार आहे की जेणेकरून म्हणजे आतापर्यंत जे आपलं पुस्तकी होतं एक तुम्हाला सांगू इच्छितो, बरेच वेळा शैक्षणिक धोरण चांगलं असतं, अंमलबजावणी चांगली असते की नाही हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, या धोरणातल्या किती गोष्टी प्रत्यक्षात व्यवहारात येतात. हे धोरण मी स्वतः वाचलंय. तुमची इच्छा असेल तर कधीतरी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल एक स्वतंत्र सादरीकरण करेन. परंतु एवढं सांगू शकतो, कारण काय सध्या कसं होतं की पॉलिटिकली आपण हे बायस ज्याप्रमाणे असतो, तर पॉलिटिकल लीडर्स ज्याप्रमाणे सांगतात, चांगलं म्हटलं तर चांगलं, वाईट म्हटलं तर वाईट. म्हणूनच मला सांगितलं की प्रश्न मनोवृत्तीच्या बदलांचा आहे. आपण जोपर्यंत त्या गोष्टी तपासत नाही की हे खरं आहे का, हे खोटं आहे का, तोपर्यंत आपण त्या बदलांना बद्दल समजू शकत नाही. त्या धोरणाची सत्यासत्यता, त्याचं योग्य अयोग्य मूल्यमापन करू शकणार नाही. आपण हे आधी समजून घेऊया. जर आपण थोडीशी जर विषय नक्की सांगेन. कदाचित आपल्यापैकी सगळ्यांना त्याच्यामध्ये रुची नसेल तर आपण एक स्वतंत्र हे दिवस ठरवू आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे सामाजिक मानसिक परिणाम अशा प्रकारचं त्याचं सादरीकरण करता येईल. तर लागलं तर आपण तसं सगळ्यांना याच्यावर विचारून घ्या. मी करेन, कारण मी स्वतः त्याचा खरं सांगायचं म्हणजे या शैक्षणिक धोरणाच्या रचनेच्या मोठ्या समितीपैकी एक छोटासा सदस्य मी सुद्धा होतो. वाणिज्य विषयाचं विद्यापीठाचं युजीसीचं जे सिलेबस आहे राष्ट्रीय स्तरावर जे आता राबविलं जाणार आहे पुढच्या शैक्षणिक सत्रापासून, त्याच्या रचनेमध्ये माझा थोडासा वाटा सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे मला या धोरणाबद्दल प्रत्यक्ष माहिती आहे. अर्थात त्याचा मला काही फार अभिमान वगैरे असं नव्हे, तर तुमची जर इच्छा असेल तर मी त्याच्याकरता केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा एक सदस्य होतो आणि हे कदाचित आपण वेबसाईटवरून पाहून तपासू शकाल, तर त्याच्याबद्दल मला माहिती देता येईल थोडीशी. नक्कीच मी याचा अभ्यास, पण मला स्वतःला संपूर्ण शैक्षणिक माझं स्वतःचं एक धोरण आहे की ज्याचा माझा अभ्यास झाला नाही त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं योग्य मानत नाही. आधी मला स्वतःला अभ्यासून घेऊ द्या संपूर्ण त्याचं, आणि त्याच्यानंतर माझा अभ्यास झाल्यावर मी निश्चितपणे मला जे काही समजलं, आकलन झालं त्याच्याबद्दलची माहिती देईन.
थँक्यू सर. चालेल Thank सर, you. मला ऐकायला खूप आवडेल. पुढच्या शुक्रवारी पंचम स्तंभीय आणि त्याचा अंतर्गत सुरक्षेवर होणारा प्रभाव या Thank- विषयावर व्याख्यान होईल 5 वाजता. फक्त Thank मला you, एक sir. विनंती करायची आहे, मला बरीच वेळा नीट बरोबर वापरता येत नाही, तर माझ्याकडून थोडासा उशीर वगैरे होऊ शकतो. त्याबद्दल नाही, नाही, sir, मला काही होणाऱ्या हरकत नाही. गैरसमजाबद्दल किंवा गैरव्यवस्थेबद्दल माफ करा. नाही नाही सर, इतकं तुम्ही छान सांगताय सर, खूप छान. आणि धन्यवाद. आमच्या पण ज्ञानामध्ये भर पडते सर, इतकं आम्हाला कुठे जमतं. नाही नाही. नवीन नवीन बसल्यात आपल्याला कोरोनामुळे. हॅलो. Thank you. बोला. आज तुमच्या घरी आल्यासारखं वाटलं सर. वा. तुमच्या घरी आम्ही तुमच्या घरी येत होतो, ती पूर्ण आठवण झाली सर आम्हाला. वा वा. हा, Thank you. हॅलो. हा, बोला. सर सर, मी ठीक आहे. प्राध्यापक. हॅलो. हा, ठाकूर साहेब बोला. नाही, आपल्या घड्याळाचा आवाज पण आला आम्हाला. हो. अरे हा. थँक्यू. ठेवतो मी. प्लीज. ओके सर, हा, हा, थँक्यू. चला. ओके सर. हा. गुड नाईट. पंचम स्तंभीय आणि त्यांच्या कारवाया म्हणजे काय म्हणलं ना, कट कारस्थान करणार आहे. कट कारस्थान करणार आणि त्यांचं मैं एक काम कर रहा हूँ, मैं अक्षय के साथ सिंक कर रहा हूँ, ठीक है? वो बिजी था तो मैं उसको बता रहा उसकी. चलो, ठीक है. मग चालूच राहतं ते. नाही